सकाळचे 8 वाजले होते. कविताताई अजूनही झोपल्या होत्या. आई उठा बरं, हा घ्या चहा, असा आवाज कानावर पडताच त्यांनी डोळे उघडले तर समोर त्यांची सून ज्योती चहाचा कप हातात घेऊन उभी होती. कविताताई रागाने म्हणाल्या, ठेव तिकडे. ज्योती चहाचा कप ठेवून निघून गेली. कविताताईंनी चहाचा कप घेतला आणि चहा पीत त्या विचार करायला लागल्या की 50 वर्षांमध्ये सर्व काही बदलले आहे. मी माझ्या सुनांच्या वयाच्या असताना माझी किती सकाळी घाई असायची, धावपळ असायची. मी कामात व्यस्त असायची. रोज सकाळी उठल्यानंतर सासू-सासऱ्यांना वाकून नमस्कार करायची. पण आजकालच्या सुनांकडे तर वेळच नसतो. सासू-सासऱ्यांच्या पाया पडल्यानंतरच माझा दिवस सुरू व्हायचा. त्यानंतर सोम आणि शेखर यांना शाळेत पाठवणे, दिनकररावांना कामावर जाताना त्यांच्या हातात डबा द्यायचा. सासू-सासऱ्यांच्या फरमाईश पूर्ण कराव्या लागायच्या. त्यासोबतच माझे दीर आणि नणंद यांचंही पाहावं लागायचं. एवढंच काय, पण नातेवाईकांचं येणं जाणं चालूच असायचं. आणि एकही पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवायचे नाही असे सासूने मला ताकीदच दिली होती. मग काय, घरातील ही सर्व कामे मी एकटी माझ्या प्रियाला सांभाळत करायची. चहा पीत हे सर्व आठवून कविताताई भूतकाळात हारून गेल्या होत्या. तेवढ्यात आजी हा आवाज ऐकून कविताताई वर्तमानात आल्या. त्यांच्यासमोर त्यांचा लहान नातू शुभम उभा होता. तो म्हणाला, आजी मला कपडे घाल ना, शाळेत जायचे. मम्मी नाश्ता बनवत आहे. तेव्हा कविताताई म्हणाल्या, जा तुझ्या छोट्या मम्मीकडून कपडे घालून घे. तो ओबड्या आवाजात म्हणाला, ती भांडी घासत आहे. ते कविताच्या हाताला धरून स्वयंपाक खोलीमध्ये गेल्या आणि म्हणाल्या, हे काय आहे, आता तू शुभमला कपडेसुद्धा घालू शकत नाहीस का? आणि सर्वच भांडी आत्ताच घासण्याची काय गरज आहे? भांडी कुठं जाणार आहेत की तू कुठे जाणार आहेस? काय सुना आहात की तुम्ही अजूनही अंथरुणात म्हटले नाही की लगेच मला कामे लावायला सुरुवात केली तुम्ही लोकांनी. असे बोलून त्या बाथरूममध्ये गेल्या. संध्याकाळी मुले ऑफिसवरून येण्याआधीच कविताताई तोंड पाडून डोक्याला हात लावून बसल्या होत्या. विचार करत होत्या. मोठा मुलगा ऑफिसवरून आला आणि त्यांनी आईला विचारलं, तू अजून तयार झाली नाहीस का? त्या म्हणाल्या, माझी तब्येत ठीक नाही आहे, तुम्ही लोक जा. तेव्हा सोम नाराज होऊन म्हणाला, ताप तर नाही ना? तुझी तब्येत तर बरी आहे ना? असे त्याने विचारले. त्यांनी आईच्या कपाळाला हात लावून पाहिला. त्या म्हणाल, नाही, मला ताप वगैरे काही आलेला नाही, माझं फक्त डोकं जरा जड झालं आहे. सोम लगेच आपल्या पत्नी ज्योतीला बोलवून म्हणाला, औषध दे, थोड्या वेळा तिला आराम वाटेल, मग त्यानंतर आपण सर्वजण मिळून जाऊया. आपल्याला देशपांडे काकांच्या घरी कार्यक्रमाला जायचं आहे आणि तुला तर त्यांनी आग्रहाचे निमंत्रण दिलं आहे. त्यांनी ऐकले. आई म्हणत होती, मी सांगितले नाही येणार, तुम्ही सगळेजण जा. यावर सोहम म्हणाला, आणि मग काय, तू एकटी राहणार आहेस का घरी? आणि आत्ता आपल्याला पार्टीला जायचं म्हटल्यावर घरामध्ये जेवणसुद्धा बनवलं नाही. त्यावर कविताताई म्हणाल्या, माझ्या खाण्यापिण्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि राहिली गोष्ट एकटी राहण्याची, तर घरात तुम्ही सर्वजण आहात, तरीसुद्धा मी एकटीच आहे. असं बोलून कविताताई त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या आणि सोहम करून आईकडे पाहू लागला. त्यानंतर सोहमही त्याच्या खोलीमध्ये गेला आणि त्याच्या पत्नी ज्योतीला म्हणाला, ज्योती, तू सर्वांना सांगून टाक की आता कोणीही कार्यक्रमाला येणार नाही. ज्योती काहीही बोलली नाही. ती बिचारी तयार होऊन बसली होती, पण जायचं नाही म्हटल्यावर कपडे बदलून स्वयंपाकघरात निघून गेली. तिची धाकटी जाऊ आणि ते सुद्धा तिच्या कामाला लागली. मुलेसुद्धा उदास होऊन झोपायला गेले. पूर्ण घरभर शांतता पसरली. शेखरला त्याच्या पत्नीने सांगितले की सोम भाऊजी आई येत नाही म्हणाल्या तर देशपांडे काकांच्या कार्यक्रमाला जायला नको म्हणत आहेत. हे ऐकून शेखर म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो, असे बोलून तो बाहेर निघून गेला. घरात शांतता पसरली होती. ज्योती आणि अनिताने मिळून स्वयंपाक बनवला, पण कविताताई जेवल्या नाही, म्हणून कुणीही जेवलं नाही. आता घरातील सर्वजण झोपले होते, पण सोहमला मात्र झोप येत नव्हती. आज तो खूप उदास वाटत होता. यामुळे नाही की आज तो कार्यक्रमाला गेला नाही म्हणून, पण आईमुळे दुःखी होता. त्याच्या बाजूला ज्योती झोपली होती. तो तिला हळू आवाजात म्हणाला, ज्योती, झोपलीस का? ती म्हणाली, काय झालं, तुम्हाला काय हवे आहे का? बिचारी ज्योती दिवसभर घरातली कामे करून ती थकून जायची. कधीकधी ती तिच्या नवऱ्याला शेवटचं कधी बोलली होती हे देखील आठवत नव्हतं. त्यामुळे सोहमला
बोलताना तो तिला अनोळखी असल्यासारखा वाटायचा. तो सुद्धा रात्री ती गाढ झोपलेली पाहून तिची झोपमोड न करता झोपमोड तो करत नव्हता. तो ज्योतीला म्हणाला, ज्योती, आईला काय झालं आहे गं? ज्योती म्हणाली, आता मला काय माहिती, तुमची आई आहे, तुम्ही जाऊन विचारा आईला. त्या सोम म्हणाला, का तुझी आई नाही का? ज्योती हसली आणि म्हणाली, जर तुमच्या आईने मला कधी मुलगी समजले नाही तर मग ती माझी आई कशी होऊ शकेल? मी तर फक्त त्यांची सून आहे, तेही बिना हाडामासाची, अगदी मशीनप्रमाणे त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणारी. तो तिला म्हणाला, असे ज्योती बोलू नकोस गं, माझी आई पूर्वी अशी नव्हती. यावर ज्योती म्हणाली, पण लग्न होऊन जेव्हा मी या घरामध्ये पाऊल टाकले तेव्हापासून तर त्या अशाच आहेत, त्या अशाच माझ्याशी वागतात. तो म्हणाला, नाही, माझ्याशी नव्हती, आई तशी नव्हती. ती आता पूर्वीसारखी मनमोकळेपणाने बोलत नाही, तिच्या मनातील कोणाला काही सांगत नाही. नवऱ्याचे बोलणे ऐकून ज्योती लगेच म्हणाली, हो, पण प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप नक्की करतात आणि जरा काही चूक झाली की लगेच काही बोलायला मागे पुढे पाहत नाही. समोरच्या माणसाला काय वाटेल याचा अजिबात त्या विचार करत नाही. कोणाला कशाला? तुमच्या आई मलाच नावं ठेवतात, माझ्या खानदानाचा उद्धार करतात, टोमणे मारतात, पण त्या मोठ्या आहेत म्हणून मी आजपर्यंत त्यांना कधीच उलटून बोलले नाही. सो म्हणाले, हे काय बोलतेस तू ज्योती? ज्योती म्हणते, खरं तेच बोलत आहे. मला सांगा, तुम्ही किती वेळा असे का असता घरामध्ये? दिवसभर मी सर्व काही सहन करते, पण आजपर्यंत तुम्हाला किंवा काही बोलले नाही. आम्ही दोघी सुद्धा एवढे चांगले वागून सुद्धा त्या उगाचच काही कारण नसताना तुम्ही याच्यावेळी तोंड पाडून बसलेले असतात. काही कारण नसताना ज्योती हे सर्व रागाने बोलत होती. तेव्हा सोम म्हणाला, बस कर, आता आई या घरामध्ये सर्वात मोठी आहे. जर ते आपल्या चुकांवर बोट दाखवते तर याचं वाईट वाटून घ्यायचं कशाला? ज्योती म्हणाली, ठीक आहे, आजपर्यंत मला तुम्ही जे काही बोलले त्यावर विश्वास ठेवला आहे. का जाऊ देत, मला आता झोपू द्या. माझी सकाळी रोज पहाटेच्या अंधारामध्येच होते. तुमचं काय, तुम्ही 8 वाजेपर्यंत आरामामध्ये झोपलेले असतात. ज्योती सोमकडे पाठ करून झोपली, पण तरी सोमच्या डोळ्यामध्ये झोप नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर लहानपणापासून आत्तापर्यंतच्या सर्व आठवणी येत होत्या आणि तो यामध्ये हरवून गेला. सोम जेव्हा 10 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बाबांचा मृत्यू झाला. 3 भाऊ बहिणींमध्ये सोम सर्वात मोठा होता. त्यांच्यानंतर सर्वात धाकटी प्रिया होती. बाबा गेले तेव्हा ती 1 वर्षांची होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर कविताताईंना खूप मोठा धक्का बसला, पण आपल्या मुलांसमोर त्यांनी ते दुःख कधी दाखवलं नाही, बाहेर येऊ दिलं नाही. कविताताईंसमोर पूर्ण आयुष्य पडलं होतं. आपल्या संघर्षाच्या दिवसांमध्ये पहाट बनवून कविताताईंनी आपल्या आयुष्याच्या गाडीला चालू ठेवली होती. त्यांच्या पतीची जी काही साठवलेली जमापुंजी होती ती त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली आणि त्यांना असे लायक बनवले की ते आपल्या स्वतःच्या पायावर चांगल्या प्रकारे उभे राहू शकतील. आईने केलेला संघर्ष मित्रांनी जवळून पाहिला होता, त्यामुळे लहानपणापासूनच तो खूप समजूतदार होता. परिस्थितीने त्याला घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंडाळून ठेवले होते. त्याची आई त्याचा आदर्श होता. कविताताईंची 3 मुले महत्त्वाकांक्षी होती. त्या दिवशी सोम इंजिनियर झाला तेव्हा कविताताईंना वाटले की त्यांचं आयुष्य सफल झाले. कित्येक वर्षापासून हृदयामध्ये दाबून ठेवलेले दुःख आज बाहेर पडले होते. नवऱ्याच्या फोटोसमोर कविताताई जोरजोरात रडल्या. त्या म्हणाल्या, आता तरी तुम्हाला माझ्याबद्दल काही तक्रार नाही ना? मी आई आणि वडील या दोघांचे प्रेम देऊन माझं पूर्ण कर्तव्य पूर्ण केलं आहे. नंतर 3 वर्षानंतर शेखरला सुद्धा एका फोन कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर दोन्ही मुलांची लग्न कविताताईंनी धूमधडाक्यात केली. त्यांची मोठी सून ज्योती सासरी आली तेव्हा तिचं शिक्षण चालू होतं, पण सासरी येताच घराची मोठी सून म्हणून कविताताईंनी ज्योतीला घराच्या जबाबदारीत बांधून टाकलं. त्यानंतर 1 वर्षाची आई सुद्धा झाली ती. आपल्या शिक्षणाला तिलांजली देऊन ती हळूहळू घर व्यवसायामध्ये बुडून गेली. पण धाकट्या सुनेने लग्नानंतर सुद्धा आपले शिक्षण चालू ठेवले आणि शेखरच्या मदतीने तिला त्याच्याच कंपनीमध्ये नोकरी मिळाली. लहानपणापासूनच सोम आणि शेखर यांच्या स्वभावामध्ये खूप फरक होता. सोमच्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी त्याच्या आई सर्व काही होती
आईच्या प्रत्येक बोलण्यावर तो डोळे झाकून विश्वास ठेवत होता. तो त्याच्या आईच्या मनाविरुद्ध कोणतंच काम करत नव्हता. त्यासाठी त्यांनी त्याच्या इच्छा आकांक्षांना महत्त्व दिलं नाही. लग्नानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही. त्याच्यासाठी सर्वात आधी त्याच्या आई होती आणि त्यानंतर पत्नी. शेखरसुद्धा आईवर खूप प्रेम करत होता, पण तो आईचा अंधभक्त नव्हता. आईच्या चुकीच्या गोष्टींचा तो समर्थन कधीच करत नव्हता. त्याच्यासाठी चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर असे होते, मग ती गोष्ट कोणीही केलेली का असाना. त्याच्यासाठी आईचे स्थान वेगळे होते आणि बायकोचे वेगळे स्थान होते. आई आणि भावांमध्ये वाढलेली प्रिया घराच्या सुखदुःखांपासून वेगळी होती. सोहमला नोकरी लागल्यानंतर त्यांनी बहिणीला काहीच कमी पडू दिलं नाही. आज प्रियाचं लग्न एका चांगल्या कुटुंबामध्ये झालेलं आहे आणि ती आनंदी आहे तिच्या सासरी. कविताताईंना एकूण 4 नातवंड आहेत. त्यामध्ये 2 मुले सोहमची आणि 2 मुले शेखरची आहेत. आजी झालेल्या कविताताई आता आपल्या जबाबदारींपासून मुक्त झाल्या होत्या, पण आपल्या आयुष्याच्या या वळणावर येऊन कविताताईंमध्ये खूप बदल झालेला होता. कधी प्रेम तर कधी वासलेने भरलेल्या कविताताई आज एक कठोर सासू बनवून राहिल्या होत्या. सुनांना मानसिक त्रास देत होत्या त्या. या वागण्यामुळे त्या आपल्या सुनांपासून सुद्धा दिवसेंदिवस दूर होत चालल्या होत्या. नेहमी सुनांकडे जास्त अपेक्षा ठेवणे, आपल्याच घरातील लोकांना परके समजणे, त्यामुळे त्यांच्या सुना त्यांच्याशी कधीच मन मोकळेपणाने बोलल्या नव्हत्या. सुना सासूंच्या स्वभावामुळे त्यांना जास्त बोलता येत नव्हतं आणि त्यांना असं वाटायचं की त्यांचे आपल्या असे घरात कोणीच नाही. त्यातले आहेत, जेव्हापासून त्यांच्या मुलीचं लग्न झाले होते त्यांनी स्वयंपाक खोलीमध्ये ढुंकूनही पाहिलं नव्हतं. कधीकधी ते स्वयंपाक खोलीमध्ये जायच्या ते तिथे स्वच्छता आहे की नाही, मग घरातील किराणा सामान किती संपला आहे हे पाहण्यासाठीच. पण तेव्हाही टोमणे मारून यायच्या. सोहमने आपल्या आईला शपथ घातली होती की आई, आता सुना आल्या आहेत तर तुला आजपासून काम करण्याची काहीच गरज नाही आहे. कोणतेही काम करण्याची तुला गरज नाही आहे. कविताताई या गोष्टीमध्ये भाग्यशाली होत्या की ज्योती आणि अनिताने कधीच त्यांची उपेक्षा केली नाही. त्यांच्यासमोर कधीच तोंडही उघडलं नाही. आज रविवारचा दिवस होता. सर्वांना सुट्टी होती. तेव्हा सोहम आईला म्हणाला, आई लवकर ये जेवायला, जेवण तयार आहे. तेव्हा कविताताई विवळत खुर्चीवर येऊन बसल्या. रविवारची सर्वजण वाट पाहत होते, कारण रविवारी घरातील सर्वजण एकत्र जेवण करायचे. कारण इतर दिवशी सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी असायचे आणि इतर वेळी दुपारच्या जेवणाची कुणाची वेळ निश्चित नसायची. कविताताईंना जेवण गरम लागायचे, त्यामुळे ते जेवायला बसल्या की ज्योती त्यांना वर लागेल तशी गरम गरम चपाती लाटून द्यायच्या. त्यामुळे ज्योतीचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरामध्ये जायचा. अनिता ऑफिसला निघून जायची, पण जेवढ्या वेळ ती घरामध्ये असायची ती ज्योतीला मदत करायची. ज्योतीला सुद्धा आपल्या जावेबद्दल काही तक्रार नव्हती. आज रविवार जेवण जेवत असताना शेखर म्हणाला, आई आज वहिनीने जेवण खूप टेस्टी बनवलं आहे ना. तेव्हा ज्योती म्हणाली, काय भाऊजी, खरंच का जेवण टेस्टी झाले आहे का? तुम्ही मला मस्का मारत आहात. ज्योती असे बोलताना सर्वजण हसायला लागले आणि दीर भाऊजाची चेष्टा मस्करी चालत राहिली. पण कविताताई काही हसल्या नाहीत, तर तोंड फुगून बसल्या होत्या. तेव्हा सोहम प्रेमाने आईला म्हणाला, आई काय झालं, तुझी तब्येत ठीक नाही का? त्यावर कविताताई म्हणाल्या, तूच सांग काय खायचं. मी भाजीत तर एवढं मीठ जास्त झालं आहे की माझ्या घशाखाली ही भाजी उतरत नाही आहे. यावर लगेच शेखर म्हणाला, आई तू दुसरी भाजी खा. तेव्हा लगेच कविताताई म्हणाल्या, हे बघ या भाजीमध्ये मसाला किती कमी आहे. असे वाटते की भाजी एखाद्या पेशंटला खाण्यासाठी बनवली आहे. सासूचं असं बोलणं ऐकून ज्योती उदास झाली. खरं तर आज तिने खूप प्रेमाने सासूच्या आवडीची भाजी बनवली होती. शेखरने हे बरोबर ओळखले, पण तो काही बोलला नाही. सोमला तो म्हणाला, ज्योती जा बरं आईला. सोम ज्योतीला म्हणाला, जा बरं आईला विचारून एखादी दुसरी भाजी बनव. अगं असं कसं होईल, आपण सर्वजण जेवतोय आणि आई उपाशीच राहणार. तेव्हा ज्योती काही बोलली नाही. ती अर्धवट जेवण करून उठायला लागली आणि हे पाहून शेखरला राहावले नाही. तो नाराज होऊन म्हणाला, हे असे कसे रे दादा, वहिनी जेवत असताना तिला मध्येच आईसाठी भाजी बनवायला जा असं कसं म्हणतोस तू? वहिनी आता काही बनवू नकोस, एवढे जेवण आहे, आई पुलाव आणि कोशिंबीरही खाऊ शकते.
असं बोलून शेखरने त्याच्या बहिणीचे हात पकडून तिला पुन्हा एकदा जेवायला बसवले. तेव्हा सोम म्हणाला, अरे शेखर, तू गप्प बस, जाऊ दे ज्योतीला. शेखर म्हणाला, नाही दादा, वहिनी जाणार नाही. तेव्हा शेखर आईकडे बघून म्हणाला, काय ग आई, आमच्या सर्वांच्या आनंदासाठी आज एक दिवस तू पुलाव आणि कोशिंबीर नाही खाऊ शकत का? नेहमीच तर तुझ्या आवडीचं जेवण बनवत असते ती. आज एक दिवस भाजी बनवताना काहीतरी कमी जास्त झाले म्हणून त्याचा एवढा इश्यू करायची काहीच गरज नाही आहे. आणि आई, तू कधीतरी वहिनींच्या भावनांचा जरा तरी कदर करत जा. मला एक विचारायचं आहे. ज्योती वहिनी नेहमी सर्वांच्या मागण्या पूर्ण करत असते, पण तिला काय हवंय काय नकोय असं कधी कोणीतरी तिला विचारलं आहे का? आता मला सुद्धा पनीरची भाजी आवडत नाही, तरीसुद्धा मी खातोय ना. ते फक्त यासाठी की या क्षणासाठी आपण आठवडाभर वाट बघत असतो, कारण रविवारच्या दिवशीच आपण सर्वजण एकत्र बसून जेवण करतो. आजचे जेवण महत्त्वपूर्ण नाही, पण जेवणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र बसून एकमेकांच्या खूप जवळ येतो. दादा, तू पाहिलंस ना, मी जरा वहिनींचं कौतुक केलं तेव्हा वहिनींचा नाराज झालेला चेहरा किती खुल्ला होता. हे ऐकून सोम रागाने म्हणाला, शेखर, तुला आईबद्दल काहीच कसं वाटत नाही? आई आपल्यासाठी महत्त्वाचीच आहे. महत्त्वाची जर तीच उपाशी पोटी राहिली तर माझ्या तरी घशाखाली कसा घास उतरणार? माझ्याही घशाखाली घास उतरणार नाही. कविताताई आत्तापर्यंत गप्प होत्या, पण हे सर्व ऐकून म्हणाल्या, हे बघा, तुम्ही दोघे माझ्यामुळे अजिबात वाद घालत बसू नका. मीच तर या घराची वादाची मूळ आहे. त्यामुळे मला या घरात राहण्याची इच्छाच नाही आणि ह्यापेक्षा जास्त मी तुम्हाला लोकांना काहीच बोलू शकत नाही. असं बोलून कविताताई जेवणाच्या ताटावरून उठल्या आणि आपल्या खोलीत निघून गेल्या. तेव्हा शेखरची बायको आणि तिच्या नवऱ्याला म्हणाली, तिच्या काय गरज होती राईचा पर्वत बनवण्याची? शेखर, हे सर्व तुमच्यामुळे झाले आहे. ज्योतिताईंनी जर भाजी बनवली असती आणि आपण सर्वजण आणखी काही वेळ जेवायचं थांबलो असतो तर काय आभाळ कोसळलं असतं का? शेखर म्हणाला, मग तूच जाऊन का बरं बनवली नाहीस आईसाठी एखादी भाजी? यावर अनिता काहीच बोलली नाही आणि गप्प बसली. शेखर, तू आईसमोर उगाच ज्योतीची बाजू घेत जाऊ नकोस, सोम म्हणाला. तेव्हा शेखर म्हणाला, दादा, तुला माझं बोलणं समजलं नाही. अरे, माझ्या बोलण्याचा हा हेतू नव्हता, पण मी नोटीस केलं आहे, आई प्रत्येक वेळेस उगाच टेन्शनमध्ये असते. साध्या साध्या गोष्टींवर नाराज होते, चांगल्या गोष्टीत चुका काढत राहते आणि आईची ही सवय होऊन राहिली आहे आणि मला अजिबात आवडत नाही. आणि म्हणालो खरा, पण त्याला तू आईसाठी भाजी बनवायची, पण मला या गोष्टींची काहीच गॅरंटी नाही की आईला अनिताने बनवलेली भाजी आवडली असती. दादा, माणसाचं मन जर चांगले नसेल तर त्याला काहीच चांगलं वाटत नाही. शिकवणे असे बोलतात. सोम रागाने म्हणाला, मला ठाऊक आहे आई तुला आवडत नाही. तू म्हणशील तर मी आईला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ का? मी जातो आईबरोबर. शेखर म्हणाला, अरे दादा, हे काय बोलतोस तू? तुला काही कळते का? तू शुद्धीवर तर आहेस का? सोम म्हणाला, मी जे काही बोलत आहे ते पूर्ण शुद्धीत राहून बोलते. असे बोलून तो रागाने बाहेर निघून गेला. सर्वांची जेवणाची ताटे टेबलावर तशीच होती. ज्योतीने आणि अनिताने जेवणाची ताटं उचलली. आज या गोष्टीला 2 आठवडे झाले होते. कविताताई त्यांच्या खोलीमध्ये गप्प बसल्या होत्या. त्या दिवशीपासून घरातील सर्व आनंद कुठेतरी हरवला होता. दोन्ही भावांमधील बोलणं सुद्धा कमी झालं होतं. कविताताई नेहमी उदास बसलेल्या असायच्या. सुना एखाद्या मशीनप्रमाणे जीवन जगत होत्या आणि मुले मात्र आपल्या दुनियेमध्ये मस्त होती. आज सकाळी जेव्हा कविताताईंचा मोबाईल वाजला तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या मुलीचा प्रियाचा फोन आला होता. तिने आईला 2 दिवसांनी 15 दिवसांसाठी माहेरी येत असल्याचं सांगितलं. 2 दिवसांनी मुलगी येणार आहे हे समजल्यावर कितीतरी महिन्यांनी कविताताईंच्या चेहऱ्यावर ओठावर हसू आलं. त्यांना आता कुठे असे वाटत होते की माझ्या हक्काचं कोणी त्यांच्याकडे येत आहे. माझी मुलगीच अशी एकमेव व्यक्ती आहे, तिच्यासोबत त्या आपलं सुखदुःख वाटून घेऊ शकत होत्या. या घरातील माणसे तर आपल्या मर्जींचे मालक आहेत. कोणाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही असा विचार कविताताई करायला लागल्या. तेवढा त्यांचा नातू शुभम आजीकडे आला आणि त्याने आजीला विचारलं, आजी, कोणाचा फोन होता? तेव्हा त्या आनंदाने म्हणाल्या, अरे बाळा, तुझ्या आत्या येणार आहे. कविताताईंनी शुभमला प्रेमाने जवळ घेतलं
इतर वेळी आजी त्याला कधीच प्रेमाने बोलत नव्हती, जवळही घेत नव्हती. आणि आज आजी जेव्हा शुभाला प्रेमाने बोलल्या तेव्हा तो चकित होऊन आजीकडे पाहू लागला आणि पटकन धावत जाऊन आपल्या आईकडे गेला. संध्याकाळपर्यंत सर्वांना माहीत झालं होतं की प्रिया पुण्याहून येत आहे. त्यामुळे सर्वजण खुश होते, पण कोणी काही बोलले नाही. घरातील वातावरण शांत होते. दोन्ही भाऊ हॉलमध्ये बसले होते. कविताताई सुद्धा तिथेच बसल्या होत्या आणि ताई आत्ताच ऑफिसवरून थकून आली होती. ती सुद्धा एका कोपऱ्यावर खुर्चीवर बसली होती. ते सर्वजण शांतपणे टीव्ही पाहत होते. तेव्हा ज्योतीने सर्वांसाठी ट्रेमध्ये चहा आणला आणि सर्वांच्या हातात चहाचे कप देऊन ती तिथेच उभी राहिली. तेवढ्यातच कविताताई म्हणाल्या, ज्योती बाळा इकडे ये. ज्योती चकित झाली, कारण लग्न होऊन घरात आल्यापासून आज पहिल्यांदा तिच्या सासूने तिला प्रेमाने ज्योती बाळा असे बोलल्या होत्या. तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती पटकन सासूच्या एकदम जवळ येऊन उभी राहिली. तेव्हा कविताताई तिला म्हणाल्या, सुनबाई घरामध्ये तूप आहे का? माझी प्रिया येणार आहे अगं. तिला करंज्या फार आवडतात. मी विचार करते आपण तिघींनी मिळून आज करंज्या बनवाव्यात. आईचे बोलणं ऐकून सर्वजण चकित झाले. ज्योती म्हणाली, अहो आई, ताई येणार आहे तर आपण नक्की बनवूया. तिघी सासू सुनांनी करंज्या केल्या. त्यानंतर बेसनाचे लाडू देखील बनवले. मग काय कविताताईंच्या फरमाईश वाढत गेल्या. अखेर प्रिया आली, पण तिच्यासोबत तिचा नवरा आला नव्हता. ती आपल्या मुलांसोबत एकटी आली होती. तिच्या नवऱ्याला सुट्टी मिळाली नाही असं ती म्हणाली. लग्नानंतर प्रिया 2 वर्षांनी पहिल्यांदाच माहेरी आली होती. घराचे पूर्ण वातावरण बदलले होते. कविताताई दिवसभर प्रिया आणि तिच्या मुलांसोबत व्यस्त राहायच्या. प्रिया तिच्या आईच्या खोलीमध्ये झोपायची. त्यामुळे रात्री बऱ्याच उशिरापर्यंत त्या दोघी गप्पा मारायच्या. एके दिवशी कविताताई घरातील सर्वांसमोर आपल्या मुलीला म्हणाल्या, तू जाताना मी सुद्धा तुझ्यासोबत येईन म्हणते. आईचे बोलणे ऐकून सोम आणि शेखर चकित झाले. ते काहीच बोलले नाहीत. प्रियाला येऊन आता 5-6 दिवस झाले होते. प्रियाने सुद्धा आईमध्ये झालेला बदल ओळखला होता. तिने हेही पाहिले की तिच्या आई जेवढे तिची काळजी करत होती, त्यांना तेवढी काळजी कोणाचीच वाटत नव्हती. त्या फक्त आपल्या मुलीसोबत हसून बोलून राहत होत्या आणि घरातील इतर लोकांसोबत त्या दूर राहायच्या, प्रेमाने वागायच्या नाहीत. एके दिवशी कविताताई प्रियासोबत हसत गप्पा मारत होत्या. तेवढा सोम आला, जो 2-3 दिवसासाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता. घरात आल्याबरोबर त्याने आईला वाकून नमस्कार केला. पण तेव्हा कविताताई मुलाला पाहून अचानक गप्प झाल्या. प्रियाने तेच निरीक्षण केले. जेव्हा प्रियाने तिच्या आईला हे विचारले की तिने दादाला आल्यानंतर त्याची विचारपूस का केली नाही, तर आधी तर कविताताई सोम ऑफिसवरून आला की लगेच त्याच्याकडे जायच्या, त्याची विचारपूस करायच्या. तेव्हा विचारलेला प्रश्न आला, त्यांनी उत्तर दिले की आता त्याचं लग्न झालं आहे. कविताताई म्हणाल्या, आता त्याचं लग्न झालंय, त्याला बायको आहे, मुलं आहेत, त्याची विचारपूस करायला त्या आहेत. प्रिया आपल्या आईमध्ये झालेल्या ह्या बदलामुळे खूप दुःखी होते, कारण आई प्रत्येक गोष्टीत चुकीचा अर्थ काढत होती. आता प्रियाला समजले होते, पण तिच्या सोम दादाला आईमधील झालेला बदल दिसत नव्हता. तिने असा विचार केला की जर तिची आई तिच्यासोबत तिच्या सासरी आली तर दादा ज्योती बहिणींचं जगणं मुश्किल करून टाकेल. तिची प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना प्रियासोबत केली जाईल. दुपारी प्रिया आणि कविताताई जेवण केल्यानंतर त्यांच्या खोलीत बसल्या होत्या. तेवढ्यात ज्योतीने येऊन त्यांना चहा दिला. मात्र त्यांनी दुपारी चहा पिण्याची सवय होती. ज्योती त्यांना चहा देऊन जातच होती की तेवढ्यात प्रियाने तिला थांबवलं. ती म्हणाली, वहिनी तू सुद्धा बस ना आमच्यासोबत. तेव्हा ज्योती बसली, पण कविताताईंनी लगेच तोंड वाकडं केलं. ज्योती समजूतदार होती. ती तिच्या मुलाचा बहाणा करून उठली आणि निघून गेली. हे काही प्रियाला आवडलं नाही. ती एक मोठा श्वास घेत प्रिया म्हणाली. तेव्हा तिच्या आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय झालं प्रिया? ती म्हणाली, आई तुला वहिनीमध्ये असं वेगळं काही जाणवलं आहे का, की 5 वर्षामध्ये ती किती म्हातारी दिसायला लागली आहे? प्रियाचा उदास चेहरा पाहून कविताताईंनी विचारलं, तुला कोणी काही बोललं आहे का? तेव्हा ती म्हणाली, नाही ग आई, पण मला एका गोष्टीचं दुःख आहे की मला
मला तुझ्याप्रमाणे या घरामध्ये एखाद्या पाहुण्याप्रमाणे राहायचं नाही आहे, कविताताई म्हणाल्या. याचा काय अर्थ आहे? प्रिया म्हणाली, हो आई, मला इथे येऊन 1 आठवडा झाला आहे, पण या घरामध्ये तुला सोडले तर काहीच बदल दिसत नाही. घरात फक्त तू बदलली आहेस आई. तुला याची जाणीव आहे का? तुझ्या मुलांसारखी मुले खूप कमी आईवडिलांना लागतात, भेटतात. अगं, तुझ्या दोन्ही सुना तुझ्या इशाऱ्यांवर नाचतात. तुझ्यापुढे तोंड उघडण्याची त्यांची हिंमत नाही. आई, तू किती सुखात आहेस याची तुला काहीही कल्पना नाही, आणि हे सर्व तुझ्या कष्टाचं फळ आहे. तेव्हा कविताताई म्हणाल्या, नाही बाळा, तुला ठाऊक नाही. हे जे काही करतात ते आपलं कर्तव्य म्हणून करतात. इथे कोणाला माझ्याबद्दल काही प्रेम वगैरे काही नाही आहे. मला या सर्वांच्या नजरेमध्ये परकेपणा दिसतो, असे कविताताई उदास होऊन म्हणाल्या. प्रिया आईला म्हणाली, मला सांग आई, हे 5 वर्षांमध्ये तू कधी ज्योती वहिनी तुला तुझी मुलगी दिसली का? ज्योती वहिनींमध्ये का की तू तिला किती वेळा प्रेमाने बेटी म्हणून तिच्या डोक्यावर हात फिरवलाय? कधी तिला तिच्या काय इच्छा आहे ते विचारून तू जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केलाय का? कधी तिच्या भावनांना समजून घेतलंस का? मग तू कशी त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतेस की त्यांनी तुला आई समजावं आणि त्यांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असावं? अगं आई, प्रेम दिलं तरच प्रेम मिळते. कविताताई हैराण होऊन प्रियाकडे पाहू लागल्या. प्रिया पुढे म्हणाली, तू उगाचच तुझ्या सुनांचा तिरस्कार करतेस आई. त्यामुळे आई, एक दिवशी तू तुझ्या दोन्ही मुलांना दुरवशील, गमावशील. दोन्ही मुलं तुला मनापासून बोलणार नाही तुझ्याशी. आई, तुझे सर्व जीवन कष्ट आणि संघर्षामध्ये गेलं आहे. मग ते तू कष्ट कोणासाठी केलं? कुणासाठी केलं? तुझ्या मुलांसाठीच ना. त्यांचं लग्न व्हावं, संसार चांगला व्हावा, आपल्या मुलांचा सुंदर असं एक विश्व असावं, असं तुला वाटत असेल ना. मग आज जेव्हा ते आपल्या संसारामध्ये दमले आहेत, जगत आहेत, मग याचे तुला दुःख का होत आहे? यावर कविताताई म्हणाल्या, माझ्या भावनांना समज बाळा. मी माझं आयुष्य स्वतःला विसरून तुम्हा मुलांकडे पाहून घालवले. मी आईच्या कर्तव्यासोबत बापाचे कर्तव्यसुद्धा निभावले आहे. मग एवढं सर्व करूनही जर मी माझ्या मुलांमधून थोडीशी अपेक्षा करू शकते, तर मग हा माझा अधिकार नाही का? प्रिया म्हणाली, आई, नक्कीच तुझ्या मुलांवर आणि सुनांवर अधिकार आहे, पण यालाही काही लिमिट असते, सीमा असतात. अगं आई, तुझ्या सुना लाखात एक आहेत. खूप कमी सासवांना अशा सुना मिळतात. तू विनाकारण त्यांच्या चुकात काढत बसलीस, त्यांच्यावर बंधनं घालत बसलीस, तर एक दिवस असा येईल की तुझी मुलं आपापल्या बायकांना घेऊन वेगळं राहतील. मग तेव्हा तू काय करणार आहेस? बाबा गेल्यानंतर तुझा एकटेपणा सहन केला, तू एकटेपणात राहिली, त्यापेक्षा हा एकटेपणा भयंकर असेल तुझ्यासाठी. हा मला ठाऊक आहे तुझ्या सुनांकडून काय अपेक्षा आहेत. तुला असं वाटतं की तू जसा सासरवास सहन केला तसा वहिनींनी सासरवास सहन करावा. नवऱ्यासोबत जेवायला बसू नये. नेहमी दोन्ही सुनांचा डोक्यावर पदर असावा. रोज सकाळी उठल्यावर तुला तुझ्या सुनांनी वाकून नमस्कार करावा. हेच ना. पण आई, आता जमाना बदलला आहे. कविताताई आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या, कारण तिने त्यांच्या मनातील बरोबर ओळखले होते. प्रिया म्हणाली, आम्ही बरोबर बोलते आहे ना आई? ह्याच अपेक्षा आहेत ना तुझ्या? आई, मला सांग, माझ्या सासूबाईंनी मला जर असा त्रास दिला तर तुला आवडेल का? त्यावर कविताताई या गोष्टीवर रडायला लागल्या. पण आईचे अश्रू पाहून प्रिया रडली नाही. ती पुढे म्हणाली, काय जर तू तुझ्या सुनांना, ज्या तुझ्या प्रत्येक सुखदुःखाचा भाग आहे, त्यांना तू आपली मुलगी मानू शकली नाहीस, तर मग तुझ्या जावयाला तू माझा मुलगा कसा म्हणू शकशील? तू तुझा मुलगा कसा म्हणू शकतेस? अगं, तो तर तुझ्या कधी नजरेसमोरही नसतो. आणि आई, मी तुला माझ्यासोबत पुण्याला येऊ नको असं म्हणत नाही. मलाही वाटते की माझ्या आईने माझ्याकडे येऊन राहावं. पण तू या घरातील या माणसांना कंटाळून माझ्याकडे आलीस तरी मला अजिबात आवडणार नाही, चांगलंही वाटणार नाही. अगं, ते माझे भाऊ आहेत आणि तुझ्यासोबत मला त्यांच्याही सुखदुःखांची मला काळजी आहे. सोमदादा तुला खूप मान सन्मान देतो. त्याचा आत्मसन्मानाबद्दल तुझ्यामध्ये बसतो. तुझा आत्मसन्मान तो ठेवतो. दादा तुझ्यासाठी काहीही करेल. पण त्याच्याविरुद्ध शेखर दादा आहे. तो फक्त
कुणी एकासाठी पूर्ण परिवाराला कधीच सोडून देणार नाही. मग त्या जागी तू असू देत किंवा अनिता बहिणी असू देत. आई, हे घर तुझं आहे आणि घरामध्ये जेवढी माणसं आहेत ती सर्व तुझीच आहेत. मग तूच आपल्या माणसांना स्वतःपासून दूर का करत आहेस? तेव्हा कविताताई अचानक उठल्या आणि बाहेर गेल्या. त्या प्रिया मागून म्हणाली, आई, मला माहिती आहे तू माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढशील आणि आजपासून मलाही परक समजशील. या गोष्टीला आज 3 दिवस झाले. दोघी मायलिकीमध्ये याबद्दल पुन्हा काहीही बोलणं झालं नाही. कविताताई एकदम गप्प झाल्या होत्या. 2 दिवसांनी प्रिया तिच्या सासरी जाणार होती. नणंद जाण्याची तयारी चालू होती. तिला जाताना सोबत नेण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जात होते. त्याचा सुगंध घरभर पसरला होता. कविताताई आपल्या खोलीमध्ये विचार करत बसल्या होत्या. तेवढा तिथे सोम आला आणि म्हणाला, आई, तू परवा पुण्याला जात आहेस. तिकडे खूप थंडी असेल. तुझ्यासाठी गरम कपडे आणले आहेत. बॅगमध्ये ठेव. कविताताई काहीच बोलल्या नाही. नाही म्हटल्यावर सोम तिथून निघून गेला. पूर्ण दिवस कसा गेला समजला नाही. रात्री सर्वजण एकत्र जेवण करण्यासाठी बसले होते. शेखर म्हणाला, आई, तू तुझे सामान पॅक केलेस की मी तुला पॅक करायला मदत करू? तिकडे तू तुझी काळजी घे, नाहीतर आजारी पडशील. आणि आता जा आणि लवकर झोप. तुला सकाळी लवकर उठायचं आहे. आणि हो, आठवड्यात 2दा फोन नक्की कर, नाहीतर आम्हाला काळजी वाटेल. पण तेवढ्यातच कविताताई म्हणाल्या, मी कुठेही जाणार नाही ना. मी कुठेही जाण्यासाठी सामान पॅक करणार आहे. मी माझ्या मुले आणि सुनांना, नातवंडांना सोडून कधीच जाणार नाही. असं बोलून सर्वच आश्चर्यचकित झाले. प्रिया लगेच म्हणाली, मला ठाऊक होतं आई, तू असंच करणार. पुन्हा त्याच प्रत्येक गोष्टीचा उलट अर्थ काढणार, वेगळा विचार करणार. त्यावर कविताताई म्हणाल्या, बाळा, काही नाही, तू बोलली आणि मला माझी चूक समजली. प्रिया, माणूस जेव्हा झाडावर उलटा लटकला जातो ना, तेव्हा त्याला सर्व जग पूर्ण उलटेच दिसते. बदल आपल्या आत होत असतो, पण आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याला बदलल्यासारखे वाटतात. प्रिय, ज्योती आणि सोम मुलांनो, मला माझ्या सासूने खूपच त्रास दिला होता जेव्हा मी या घरात सून म्हणून आली होती. त्या काळामध्ये जेव्हा मी या घरात सून म्हणून आले, म्हणून मीही माझ्या सुनांशी, मला त्रास झाला म्हणून मग मीही माझ्या सुनांशी तसंच वागत गेले. पण मी हे बघितलं नाही, माझ्या सुना तर मला फारच जीव लावतात, तरी मी त्यांच्याशी चुकीचं वागत गेले. त्यांनी ज्योती आणि अनिताची, दोन्ही सुनांची माफी मागितली आणि म्हणाल्या, खरं तर मी नशिबान आहे. आजच्या या कलियुगात मला तुमच्यासारख्या समजूतदार सुना मिळाल्या. सोम आणि शेखरलाही खूप आनंद झाला. मग दुसऱ्या दिवशी प्रिया तिच्या सासरी जायला निघाली. तेव्हा कविताताई तिला म्हणाल्या, मला तर असे वाटत आहे की पहिल्यांदाच घडले असेल की नेहमी आई मुलीला सासरी जाताना सासू सासऱ्यांशी कसं वागायचं हे शिकवते. पण आज मला माझ्याच मुलीमुळे समजलं की आईने सासू म्हणून आपल्या सुनांसोबत कसं वागावं. त्यापुढे म्हणाल्या, खरं तर माझ्या इतकी नशिबान कोणी नाही ज्यांना माझ्या मुलांप्रमाणे समजूतदार मुले आणि सुना आहेत. असं बोलल्यानंतर प्रिया आईला येऊन घट्ट मिठी मारते. प्रिया आईला म्हणते, आई, तू खरंच खूप चांगला निर्णय घेतला आहेस. सोम म्हणतो, आई, तुला आम्ही कधीही अंतर देणार नाही. असं म्हणून सर्वजण जेवण करतात, आनंदाने जेवण करतात आणि प्रिया तिच्या माहेरी निघून जाते. आणि मग कविताताईंनी तिचे 2 मुलं, सुना आणि नातवंडांसोबत सुखाने राहू लागतात. तर मग मित्रमैत्रिणींनो, प्रियाने आपल्या आईला दिलेली मोलाची शिकवण तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.